एवढ्या लांब फिरायला आलो आणि या पावसानं सगळं मज्जाच घालवून टाकली. सांगते पुढं काय झाले ते. बऱ्याच दिवसानंतर आम्ही आज फिरायला असं लांब बाहेर निघालो होतो. मग पटकन सकाळी आवरून वगैरे निघालो आणि नाश्ता तर काही केला नव्हता, म्हणून मग नाश्ता करायला थांबलो. कारण हे आमच्या चिल्ल्या पिल्ल्यांना ना खूप जास्त भूक लागते. कुठं जरी जायचं म्हटलं ना तरी ह्यांचं पहिलं सुरू जेवायचं असतं. कुठलं हॉटेल बघितले की लगेच त्यांना भूक लागलेली असते आणि आम्हाला खायचीच होती मिसळ. खूप दिवस झालं होतं मिसळ पण खाऊन. मग लगेच ऑर्डर केली आणि पटकन खायला घेतली होती. एवढी जास्त तिखट आणि टेस्टी होती ना. आता जोगेश्वरीची मिसळ आहे म्हटल्यावर काय सांगायची तर गरजच नाही, कारण जे पुण्यामध्ये राहतात खातात त्यांना माहितीच असेल. जे तिखट नाही खात ते पण खातील, असं भारी लागतं हे. त्यानंतर आम्ही पुढं गेलो आणि हा पॉईंट होता. इथं मस्त छान असं हे पॅराशूट रायडिंग चालू होती आणि एवढं भारी वाटत होतं ना हे बघून. भीती पण वाटत होती, तर करणारे कसं करत असतील नाही माहिती. मी तर कधी काही नाही केलं ट्राय आणि मला नाही वाटत माझ्या फ्युचरमध्ये पण मी कधी ट्राय करेन म्हणून. त्यानंतर पुढं गेलो तर हे डोंगर आणि हे हिरवंगार वातावरण खूप भारी वाटत होतं. हे पावसाळ्यामध्ये तर किती सुंदर दिसत असतील. त्यानंतर आम्ही गेलो हॉर्स रायडिंगच्या तिथं, कारण माझ्या लेकरांना करायची होती हॉर्स रायडिंग. आणि हे बघा, सगळ्यात जास्त जगातला सगळ्यात स्लो घोड्याचा काही प्रॉब्लेम नव्हता. प्रॉब्लेम ह्या दोघींचा होता की ह्यांना भीती वाटत होती, म्हणून या हळूहळू जात होत्या. त्यानंतर ह्या दोन हिरोईनी गेल्या. आता माहीत नाही ह्या कशा रायडिंग करतील, तुम्ही बघा. आणि त्यांच्यापेक्षा तर थोडंसं थोडंसं बरं मला वाटलंच, कारण ह्या थोडं त्यांच्यापेक्षा छान येत होत्या किंवा एन्जॉय करत होत्या. त्यानंतर आम्ही स्ट्रॉबेरी घेतला. तर तुम्हाला कळालंच असेल आम्ही कुठं बाहेर गेलो होते. आम्ही गेलो होतो महाबळेश्वरला. त्यानंतर आम्ही मस्त चालत चालत गेलो. हा लव पॉईंट्स असं काहीतरी नाव होतं ह्याचं. त्यानंतर हे मी स्टिकर बघितले होते, मॅग्नेट होते ते चिटकवायचे ह्याला आपल्या फ्रीजला, आणि ते खूप भारी दिसत होते, पण खूप जास्त महाग होते म्हणून नाही घेतले. आणि खरंच हा पॉईंट खूप भारी होता आणि खूप जास्त आवडला मला. इथं एवढी थंडगार हवा येत होती ना, खूप भारी वाटत होतं. असं वाटत होतं की इथून जाऊच नाही, इथंच राहावं, एवढं भारी वाटत होतं मला हे सगळं वातावरण. आणि असं ढग तर वाटत होतं की खूपच जवळ आहे, हात लावलं तर हातात येईल, एवढं जास्त जवळ वाटत होतं. आता उन्हाळा असून पण हे एवढं सगळं धुकं पडलं होतं म्हटल्यावर बघा किती भारी वाटत असेल. त्यानंतर आम्ही एक ठिकाणी थांबलो जेवण करण्यासाठी. जेवण तर काय आम्ही घरूनच घेऊन आलो होतो, कारण दीदीनं बिर्याणी बनवली होती माझी, आणि माझी दीदी खूप भारी बिर्याणी बनवते. त्यानंतर झालं असं की एवढा जास्त पाऊस आला ना, अरे बापरे, सगळी मज्जाच खराब करून टाकली जेवढं आम्ही बघितलं तेवढं. कारण आम्हाला जायचं होतं पुढं आणखी बघण्यासाठी, पण या पावसामुळे सगळं राहिलं. आणि आम्ही तिथून थोडंसं पुढं आलो की इथं काहीच पाऊस नव्हता. आणि एवढं भारी वाटत होतं ना मला. आत्तापर्यंत सगळ्यात सुंदर एक्सपिरियन्स होता माझा हा बाहेर जाण्याचा. आम्हाला एक खूप सुंदर मंदिर दिसलं. आम्ही काही जाऊ शकलो नाही तिथं, कारण आम्हाला उशीर होत होता म्हणून आम्ही निघालो. आणि एवढं भारी वाटलं ना, आजचा दिवस एवढा स्पेशल आणि भारी जाईल याचा तर मी कधीच विचार केला नव्हता. एवढं भारी गेलं हे. तुम्ही जर कधी महाबळेश्वरला जाणार असाल ना, तर मी जेवढं दाखवलं ना तुम्हाला पॉईंट, ते नक्की जावा आणि नक्की बघा. खूप भारी वाटेल. सगळा थकवा टेन्शन निघून जाईल तुमचा. आजच्यासाठी एवढंच. बाय.